आणि या ठिकाणी मान्यवर उपस्थित आहेत आमच्या सभेत जोडलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्व माननीय प्रथम महापौर वसई महानगरपालिका माननीय राजू पाटील साहेब आणि विद्यमान बोईसर विधानसभा आमदार साहेब राजू पाटील साहेब आणि बोट टीम कॅप्टन प्लीज टॉस या ठिकाणी केला जाईल माननीय राजू पाटील साहेबांच्या हस्ते। टॉस कुर्लाई सफाळे दोन्ही संघाला शुभेच्छा दिल्या। मी नक्कीच नानांकडे जाणार आहे। राजू पाटील साहेब आपण या तांदूळवाडी नगरीमध्ये आलात, अगदी निसर्गरम्य खुशीमध्ये, आणि या तांदूळचा किल्ला खूप फेमस आहे आणि किल्ल्याच्या पायथ्याशी एक गाव आहे वज्रेश्वरी मंदिरच्या अनेक भक्त आहेत। आपल्याकडे सुद्धा वज्रेश्वरी मंदिर आहे अकलोली गणेशपुरी, आणि या ठिकाणी आपण आलात, एंट्री केली, आणि या ग्रामीण भागातील आयोजन तुम्हाला कसं वाटतंय? आणि पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशनने प्रत्येक वर्षी या जिल्ह्यातील खेळाडू नॅशनलला पोहोचवलेत, काय म्हणाल? खरोखर तांदूळवाडी गाव तानसा वैतरणा सूर्या यांच्या त्रिवेणी संगमाच्या जवळ असलेलं गाव आणि एक चांगली अशी टीम स्पिरिट असलेलं गाव। त्या गावामध्ये स्पर्धा होतात स्पोर्ट आणि त्यामुळेच इथे खूप चांगले सामने रंगतात। क्रिकेटचा खेळ जो आहे हा भारतीय महाराष्ट्रातला मातीतला गेम, पण हळूहळू मॅटवर आलेला गेम जरी असला तरी हे सगळे स्पर्धक जे आहेत हे खऱ्या अर्थाने आपल्या आपल्या विभागाचं नाव रोशन करण्यासाठी खेळत असतात असं नेहमी वाटते। कुठलाही खेळ जो आहे हा बऱ्याच गोष्टीसाठी खेळण्यात येतो, पण सर्वात महत्त्वाच्या 3 बाबी, एक मनाला आनंद मिळणं, शरीराला व्यायाम मिळणं, आणि तिसरं सर्वात महत्त्वाचं आपसातला बंधुभाव वाढवणं। तर स्पोर्ट्समन स्पिरिट जे आहे हे प्रत्येकाने नीट ठेवायला पाहिजे। पंचांचा निर्णय अखेरचा निर्णय असायला पाहिजे। कबड्डी हा रांगडा गेम आहे, वादविवाद होतात, पण तरी पण या ठिकाणी मला काही होणार नाही, कारण सर्व खेळाडू जे आहेत हे सिलेक्टेड 16 टीम मधले खेळाडू आहेत, त्यामुळे त्यांना खेळांचे नियम माहिती आहे आणि खरोखरच अशा प्रकारच्या स्पर्धा उतरवतात। ते जी काही मंडळ असतात, मंडळाच्या नाव किती होते त्यापेक्षा या खेळाडूंचं नाव होतं, आणि अशा स्पर्धामुळेच मग खेळाडू स्टेट लेवलला किंवा नॅशनल लेवलला खेळण्यात येतात। कबड्डीचं प्रो कबड्डीमुळे हल्ली खेळाडूंना मानधनही चांगलं मिळतं, त्यावरही त्यांचं नाव होतं। त्यामुळे असे खेळ हे सगळ्या ठिकाणी व्हायला पाहिजे असं नेहमी वाटतं। मी माझ्यातर्फे मी सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देताना आपल्या मंडळालाच धन्यवाद सांगतो की आपण अशा चांगल्या स्पर्धा उतरवल्यात। धन्यवाद, नमस्कार। नक्की, थँक्यू लागतं। जोरदार टाळ्या राजू पाटील साहेबांसाठी, राजू अण्णांसाठी। मी जातोय विद्यमान आपल्याच मतदारसंघातील आपण या गावी आहात आणि या जबरदस्त बोईसर मतदारसंघ आणि पालघर जिल्ह्यामध्ये कबड्डीवर खूप प्रेम आपण करतात, भेट देत असतात। वसईला सुद्धा आपण आला होता, तिथे सुद्धा चांगलं आयोजन होतं आणि प्रचंड बहुमतानं तुम्हाला जनप्रतिसाद मिळाला या बोईसर विधानसभेमध्ये। आणि काय म्हणाल या तांदूळवाडी बद्दल? बंड्या ठाकूर असतील, नागेशजी पाटील, सर्व टीम वज्रेश्वरी क्रीडा मंडळचं, आणि आयोजनाबद्दल काय म्हणाल? कसं वाटतं या ठिकाणी माहोल? हॅलो, वज्रेश्वरी क्रीडा मंडळ तांदूळवाडी यांनी मॅटवरची कबड्डी या स्पर्धेचे आयोजन केलेलं आहे। खरोखर अतिशय सुंदर आहे। खरं म्हणजे मी जेव्हा निवडून आलो त्या दिवसापासून ह्या माझ्या मतदारसंघामध्ये फिरत असता मला एक जाणवलं की कबड्डी अनेक ठिकाणी खेळली जाते, परंतु खास करून पालघर तालुक्यामध्ये जे काही कबड्डीला जो काही प्रतिसाद आहे, मॅटवरचे असेल, मैदानावरचे असेल, अभूतपूर्व असं यश ह्या इथे निर्माण केलेलं। याच्यासाठी पालघरमधल्या सर्व खेळाडूंना तर मी श्रेय देईनच, परंतु जे आयोजक आहेत ते आयोजक एवढ्या चांगल्या पद्धतीने आयोजन करतात। काही वर्षापूर्वी नाना आणि आम्ही नेहमी बसायचो, बोलायचो। क्रिकेटच्या स्पर्धा असल्या की नाना आम्हाला नेहमी ओरडायचे, अरे क्रिकेट खेळण्यापेक्षा कबड्डीच्या स्पर्धा खेळायला पाहिजेत, मैदानी खेळ खेळले पाहिजेत, मग त्या लंगडे असेल, धावणे असेल। आणि नानांचं एक विजन होतं, आणि नाना खरोखर आज मला एवढा आनंद वाटतो की आपण ज्या काही वर्षापूर्वी चर्चा करायचो, एकदा तर आपण सांगितलं का मनोरला आपण काय कबड्डीच्या स्पर्धा आयोजित करू,
5-6 वर्ष झाले असतील या गोष्टीला, परंतु आज आपण फक्त तेव्हा बोलायचो. आज इथे बघतो आपण एवढ्या भव्य स्वरूपामध्ये एवढ्या स्पर्धा आयोजित करणं तेवढी सोपी गोष्ट नाही, परंतु जी काही मेंटॅलिटी स्ट्रॉंगली आपण तयार केलेले कबड्डीच्या बाबतीमध्ये अनेक इथे कमर्शियल बेस आहे की आपण प्रो कबड्डी ज्या टी व्हीवर बघतोय, पण प्रत्यक्षामध्ये इथे प्रेक्षक वर्ग जो जवळपास 2,500 कॅपॅसिटीचं स्टेडियम बनवलं आहे आणि महिला पुरुष दोन्ही मुलं ह्या स्पर्धा बघण्यासाठी रात्रीसुद्धा इथे आवर्जून उपस्थित आहेत. म्हणजे कबड्डी किती यांच्या अगदी हृदयामध्ये भिनवलेले गेले, म्हणजे याचं खरोखर श्रेय इथल्या आयोजकांना जाते. आणि त्या पद्धतीचं तुम्ही इथे उपलब्ध करून दिले स्टेडियम, त्या पद्धतीचं आयोजन, रिव्ह्यू सिस्टीम आहे. हे साधी गोष्ट नाही, परंतु टेक्नॉलॉजीचा योग्य वापर करून खेळाडूंमध्ये सुद्धा योग्य डिसिजन आले पाहिजेत. आणि खेळाडूंचं मगाशीच आपण बघितलं एक अपील कर रिव्ह्यू घेतला त्यांनी, मग शंका दूर झाली त्याची. म्हणजे मीडिया ही एक अशी एक पद्धत आहे की त्याच्यातून आपल्याला क्लिअरन्स मिळते आणि अशा सगळ्या गोष्टींच्या आयोजनाच्या माध्यमातून एक खेळाडू घडत असतात. मग त्यांचा मैदानी खेळामधलं फिटनेस असेल, त्यांचं करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ते पुढे जाऊन चांगल्या कमर्शियल बेसवर खेळू शकतात. म्हणजे एवढं चांगलं प्लॅटफॉर्म इथे उपलब्ध करून दिलं आहे. आणि मुंबई नजदीक आहे आपल्या, आणि मुंबईला ज्या स्पर्धा होतात म्हणजे याच्या माध्यमातून करिअरच्या दृष्टिकोनातून विचार केला तर खरं म्हणजे काही वेळेला नागेश पाटील साहेब तुम्हाला मी एक आवर्जून सांगेन की अशा स्पर्धा होत असताना ज्या कंपन्याज आहेत आपल्या बोईसरमध्ये म्हणा वसईमध्ये आहेत, तर त्यांचे प्रतिनिधी जर बोलवले आपण तर त्या खेळाडूंना कुठेतरी संधी मिळू शकेल का बा आमचे खेळाडू चांगले, तुमच्या कंपनीतून खेळवा, एखादा संघ तयार करा पालघर जिल्ह्याचा, 1 नाही 2 संघ तयार करा, परंतु त्यांना कुठेतरी बेस मिळाला पाहिजे, व्यावसायिकता आली पाहिजे आणि त्या व्यावसायिकतेच्या आधीवर त्यांना तिथे जॉब मिळाले पाहिजेत. ह्या नक्की त्यांना आपल्याला प्रयत्न करावा लागेल, तरच ह्या आयोजनाचा आणि त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करणाऱ्या खेळाडूंचं चीज होईल. आणि ग्रामीण भागातली कबड्डी ज्या स्टेट लेवलला, नॅशनल लेवलच्या पद्धतीने, इंटरनॅशनल लेवलच्या पद्धतीने खेळवण्यासाठी इथे ती साधनं उपलब्ध करून दिलेत, व्यासपीठ तयार करून दिलं आहे, त्याचं कुठेतरी समर्पक असं चीज होईल असं मला या निमित्ताने वाटते. आपण सगळ्यांनी मिळून माझ्या सगट प्रयत्न करण्यापेक्षा त्याच्यासाठी काहीतरी ठोस भूमिका घेऊ आपण. पुन्हा इथे जे पार्टिसिपंट खेळाडू आहेत त्यांचं मी तर अभिनंदन करतोच, परंतु जे काही आयोजक आहेत आणि खास करून प्रेक्षक, महिला प्रेक्षक, आपण कधी कबड्डी खेळल्या असाल का नसेल मला माहीत नाही, परंतु खेळण्यापेक्षा प्रेक्षक म्हणून बसून प्रतिसाद देणं ही तेवढीच मोठी गोष्ट आहे. जर तुम्ही नसाल तर या कबड्डीच्या खेळाडूंना, या खेळाला काही महत्त्व नसणार आहे. म्हणून तुमचं खास अभिनंदन करतो. पुन्हा एकदा मला इथे बोलवलं, नेहमी बोलवत राहा, माझ्याकडून जे जे योगदान राहील एक आमदार या नात्याने मी ते अगोदरच सांगितलेलं आहे, पुन्हा पुन्हा सांगण्याची काही तशी आवश्यकता नाही, परंतु सांगावं लागते. मी सदैव तयार आहे. एवढंच बोलतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नक्की, थँक्यू, थँक्स अ लॉट सर. आपला विनंती असेल पुनश्च एकदा आपण या सामन्याचा आनंद घ्या. टफ मॅच होणार आहे. एक वाडा तालुक्यातील संघ आहे कुलदैवत खानिवली आणि पालघर तालुक्यातील संघ आहे कुर्लाई सफाळे. प्लीज वेलकम व्हीआयपी डायस. नक्कीच या ठिकाणी अप्रतिम मार्गदर्शन पाहायला मिळालं आणि व्यावसायिक कबड्डी पुढे वाढावी यासाठी नक्कीच राजू पाटील साहेब, सर्व मान्यवरांना मी विनंती करते आपण थँक्यू, थँक्स अ कृपया लॉट. मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं. उठ युवका जागा हो, प्रगतीचा तू धागा हो. आणि जबरदस्त मात्र या ठिकाणी कबड्डीसाठी फ्युचर कशा पद्धतीने असायला हवं हे मार्गदर्शन मात्र. आणि कॅमेरा आमच्या महिला कक्षाकडे घ्यायचा आहे. त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर मात्र कबड्डी पाहतायत आणि महिला कक्षामध्ये नॅशनल खेळाडू पूजा पाटील सुद्धा आहेत, स्टेट लेवल चॅम्पियन सुद्धा आहेत. जबरदस्त मात्र या ठिकाणी आयोजन पाहायला मिळतंय आणि दोन्ही संघाला शुभेच्छा. आणि खऱ्या अर्थानं पाहिलं आपण तर फर्स्ट सेमीफाइनल मैच आपके सामने शुरू हो रहा है, क्योंकि खानिवली के पास है नेशनल प्लेयर और कुर्लाई सफाळे के पास है स्टेट लेवल चैंपियन. लेकिन कोच का भी नाम जिक्र करूंगा मैं, बेहतरीन अनुभव उनके पास है. विशाल पाटिल सर, माय फ्रेंड, कूल कोच एंड यस, बेस्ट ऑफ लक. सर्व खेळाडूंसाठी एक नम्र सूचना, आपणासाठी भोजनाची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे. कृपया आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा. दरम्यान आपल्या या स्पर्धांसाठी आदरणीय
भगवानजी पाटील साहेब लवरे यांच्याकडून रुपये 2000 आपल्याला प्राप्त झालेले आहेत। त्याचप्रमाणे आदरणीय देवरामजी रावते साहेब तांदूळवाडी यांच्याकडून रुपये 500 रोख आपल्याला प्राप्त झालेले आहेत। दात्यांचे मनपूर्वक धन्यवाद। सर्व मान्यवरांना मी विनंती करते आपण कृपया मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं। आदरणीय राजीवजी नाना पाटील साहेब, तसेच समवेत आदरणीय विष्णूजी कडव साहेब, समवेत आदरणीय आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय राजेशजी पाटील साहेब आणि सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हावं। आणि पॉइंट 7-2 4 गुणांची आघाडी कुर्लाई सफाई पालघरकडे। रंगतदार मैच पहिला सेमीफाइनल सामना पाहता है। थाई फाई किया है रेडर ने और लेफ्ट कॉर्नर को टारगेट शिकार बनाया है। सिंगल पॉइंट वाड़ा खान्योली। 6 और 3 पॉइंट के बीच मैच चलता हुआ 3 पॉइंट की लीड है सफाड़े पालघर के पास। और सुशांत मांडवकर कमाल का रेडर, फिटनेस वाला खिलाड़ी 2 पॉइंट लेके आया और 2 पॉइंट के बदौलत यहाँ पे पॉइंट टेबल पे अब लीड बढ़ेगी 5 पॉइंट की। 3 पॉइंट पर वाड़ा खान्योली, 8 पॉइंट पर खेल रही है पालघर सफाड़े। आणि या ठिकाणी मान्यवर रजा घेत आहेत ज्येष्ठ व्यक्तिमत्व आणि प्रथम महापौर वसई विरार महानगरपालिका राजू पाटील, आपले लाडके नाना आणि विद्यमान कार्यसम्राट आमदार बोईसर विधानसभा राजेशजी पाटील साहेब या ठिकाणी रजा घेत आहेत। थँक्यू, थँक्स अ लॉट। श्री वज्रेश्वरी कृपा क्रीडा मंडळ तांदूळवाडीकडनं आपले धन्यवाद। आपण आलात या स्पर्धेला वेळात काढून भेट दिलीत आणि या स्पर्धा मात्र मोठी करण्याचं काम केलं। थँक्यू, थँक्स अ लॉट।
जबरदस्त या मॅच कडे 12-6 गुण संख्येवर सामना पाहायला मिळतोय. पियुष मंगेश पाटील जबरदस्त मात्र नॅशनल खेळाडू पॉइंट घेऊन आलाय. सिंगल पॉइंट वाडा संघासाठी. खानिवली वाडा 7 गुणांवर, पालघर सफाळे 12 गुणांवर. कुर्लाई सफाळे आणि कुलदेव खानिवली या दोन संघांमधील आपण फाईट पाहत आहेत. दरम्यान यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना श्रीराम विरार वर्सेस अष्टभुजा रानगाव. दोन्ही संघांना पहिला पुकार. श्रीराम विरार वर्सेस आई अष्टभुजा रानगाव. दोन्ही संघांना पहिला पुकार. दुसरा सेमीफायनलचा सामना. एक आनंदाची बातमी. आत्ताच आपल्याला ज्यांच्या उपस्थितीमुळे आपल्या या स्पर्धांची शोभा वाढलेली आहे असे आदरणीय राजीव नाना पाटील तसेच आपल्या सर्वांचे लाडके आमदार माननीय राजेशजी पाटील साहेब यांच्या वतीनं आपल्याला रुपये 1 लाख प्राप्त झालेले आहेत. मंडळासाठी ही अतिशय गौरवाची आणि आनंदाची बातमी आहे. अगदी जोरदार टाळ्या वाजवायच्या. 1 लाख रुपये देणगी या कबड्डी महासंग्रामासाठी. पुट बिगॅन. धन्यवाद. अगदी बहुमूल्य योगदान मात्र देण्याचं काम केलंय. वा 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 काय पकड आहे. सुरेख मात्र टॅकल पॉइंट मिळतोय. सामना रंगतदार पाहायला मिळेल. हम ही तो हम क्या, तुम ही तो तुम क्या. कोण जितेगा, वाडा या पालघर, कुर्लाई सफाळे की कुलदेवत खानिवली. बेहतरीन संघर्ष के साथ खेली जाती है कबड्डी और संघर्ष जीवन का बहुत बड़ा हिस्सा है. अच्छा किरदार निभाने के लिए फिटनेस रखना पड़ता है और टैकल करना पड़ता है. कबड्डी में एक जुट के साथ कमाल का संघर्ष किया है. शिकार बनाया रेडर को, आकाश को. पीयूष मंगेश पाटिल पिता इनके स्टार क्रिकेटर थे और ये स्टार कबड्डी प्लेयर, नेशनल प्लेयर बने. बेहतरीन इस बार रेड की भूमिका में कमाल का मैच देखते हुए यहाँ पे पूरी दुनिया यूट्यूब पर patilnetwork.in पे लाइव पूरी दुनिया देख रही है. 5 का डिफेंस है और डिफेंडर आगे पीछे हो रहे हैं. पीयूष ने रिस्क नहीं उठाई, खाली हाथ वापस आए. 15 पॉइंट पालघर सफाळे और 9 पॉइंट पर खेल रही है वाडा खानिवली टीम. अच्छा फिटनेस वाला खिलाड़ी, अच्छा रेड पॉइंट लाने वाला खिलाड़ी, रेड मशीन है पालघर सफाळे की. सुशांत मांडवकर है इनका नाम. भिवंडी दिगाश में जो डिस्ट्रिक्ट चैंपियन ट्रॉफी पालघर की हुई थी वहां पे अच्छे खेले थे. यहाँ पे एंगल होल्ड छोट्या ने किया है. नाम है छोट्या का मितेश पाटिल, स्टेट लेवल चैंपियन. पीयूष की रेड. 4 डिफेंडर सामने. क्या होगा. राहुल बाहर, आकाश बाहर, सुशांत बाहर. पीयूष यहाँ पे संभल के साथ और अंदर जाके पॉइंट लेना चाहते थे. डबल टाई होल्ड. सामने आके टच करना चाहते थे और कमाल का डबल टाई होल्ड किया है. कुर्लाई सफाई टीम 16 पॉइंट पर और खानिवली टीम खेल रही है कुलदेवत 10 पॉइंट पर. 6 पॉइंट की लीड पालघर के पास है. मैच टफ होने वाला है. पहला हाफ चलता हुआ पहिलाच हाफ आहे आणि या पहिल्या मध्यांतरला जर पाहिलं तर आघाडी जास्त काही नसणार आहे खानिवली किंवा पालघरकडे. सध्याच्या स्थितीमध्ये जो सामना चालू आहे त्या मॅच मध्ये पाहिलं आपण तर आघाडीवर पालघर सफाळे संघ आहे. 6 गुणांची आघाडी. युवा खेळाडू डेटसाठी आलाय. अगदी पकडपट्टूनी वाखणजोगा खेळ केलाय आणि सुरेख मात्र विलोभनीय खेळ या मॅटवर पाहायला मिळालाय तांदुळवाडीच्या मैदानामध्ये. आणि अगदी पहिल्या मॅच पासून आमचे लाडके प्रेक्षक राजा या स्पर्धेला मोलाचं योगदान देत आहेत आणि खरोखरच त्यांच्यासाठी सुद्धा बसण्याची व्यवस्था गॅलरी प्रेक्षकांसाठी केली आहे. आणि खरोखर प्रेक्षक राजाचे मी धन्यवाद देईन की तुम्ही खेळाडूंवर प्रेम करतायत, तुम्ही आम्हावर कॉमेंट्रीवर प्रेम करतायत, तुम्ही यूट्यूब लाईव्ह सगळ्यांवर प्रेम करतायत, आयोजकांना साथ देत आहेत आणि म्हणूनच कबड्डी मोठी होत चालली आहे या पालघर जिल्ह्यामध्ये. पालघर जिल्हा कबड्डी असोसिएशन
माननीय अध्यक्ष प्रवीणजी राऊत साहेब, त्यांच्या साथीला उपाध्यक्ष पहिला आपण तर पूर्णा तालुक्यातील अध्यक्ष वलकेजी राऊत साहेब डहाणू, त्याचबरोबर जितेश बंटी पाटील साहेब, अशा दिग्गज व्यक्तिमत्वांनी मोलाचं योगदान दिलंय कबड्डीसाठी. आणि प्रवीण दादांचं एक चांगलं ध्येय होतं जेव्हा नवीन असोसिएशन झालं होतं, पहिलं वर्ष होतं की पहिल्या वर्षी आपला खेळाडू नॅशनल हा केला पाहिजे. आणि रोशन वैतीनं ते कबड्डी असोसिएशनचं स्वप्न, प्रवीण दादांचं स्वप्न, पूर्ण पालघर जिल्हा असोसिएशनचं स्वप्न पहिल्या वर्षी पूर्ण केलं. त्यानंतर नरेश ढिंडले हे नॅशनल झाले. त्यानंतर प्रवीण दादांचं आणि संपूर्ण कबड्डी असोसिएशनचं स्वप्न होतं की महिला नॅशनल खेळाडू आपल्या जिल्ह्यातून जायलाच हवी. आणि पूजा पाटील या खेळाडूनं मात्र नॅशनल लेवल पर्यंत मजल मारली. हॅलो चेक चेक हॅलो. आणि हॅलो चेक हॅलो. 6 पकडपट्टू समोर आहेत. रेडचा प्रयत्न 17 आणि 10 पाहायला मिळतोय. रेडचा प्रयत्न या बेस मात्र सुरेख मात्र रेड झाली आहे. जबरदस्त मात्र पकड. आणि बघूया काय घडेल. सामना रंगत आहे. 17-11 11-17. बघूया नक्कीच आघाडी पाहिली तर 6 गुणांची आघाडी. आणि जबरदस्त आकाशकीय रेड पाहायला मिळते. पीयूष मंगेश पाटिल रेड 1. जबरदस्त मैच मात्र प्रेक्षक वर्ग पाला मिलते. पीयूष मंगेश पाटिल क्या करेगा इस रेड में, जिस तरीके से लेफ्ट कॉर्नर रेड जाती हुई पीयूष मंगेश पाटिल की. और यहाँ पर नेशनल प्लेयर है इस साल का सब जूनियर का, पालघर डिस्ट्रिक्ट का एक खिलाड़ी है और अच्छा खेलता है. इस रेड में बोनस का मौका था लेकिन बोनस लिया नहीं. फुटवर्किंग जिस तरीके से बोनस लाइन के पास जा चुका था लेकिन हवा में पाव नहीं था. दोनों पैर की, दोनों फुट की एक साथ जिस तरीके से छलांग लगाई थी. और प्रो कबड्डी में सबसे ज्यादा बोनस पॉइंट शुरू में लिए थे अनूप कुमार. क्या बोनस पॉइंट लेते थे यार. अनूप कुमार सारखा बोनस पॉइंट, बैठी बोनस आतापर्यंत प्रो कबड्डी मध्ये कोणी घेतलेलं नाहीये. ही ओळखता खेळाडू मात्र ठेवून गेलाय. जयपूर पिंक पॅन्थर मध्ये अंतिम मॅच खेळला आणि पुणेरी पलटण सीझन 7 मध्ये त्या खेळाडूने मात्र कोचची भूमिका पार पाडली. डीजे अनूप कुमारनं थँक्यू. आणि अगदी हॅलो चेक जर पाहिलं आपण तर आणि या ठिकाणी टॅकल आणि पाहिलं आपण जर या ठिकाणी पहिला टॅकल करण्याचा प्रयत्न केलाय. बघूया काय घडेल. आणि 18-13 अशी गुणसंख्या मात्र पाहायला मिळते. रेडचा प्रयत्न खाली संघाकडे मात्र पीयूष पाटील मात्र रेडवर आलाय. 4 पकडपट्टू समोर आहेत. काय खडे प्रेक्षकांच्या नजर सामन्यावर लागलेल्या चुरस लागली आहे. मॅच मध्ये जिंकणार कोण. आघाडी मात्र पालघर सफाई संघाकडे आहे. 5 गुणांची आघाडी मात्र घेतली आहे. आणि पीयूष मात्र पॉइंट घेणार का. इस बार फिर से वही डिफेंडर सामने गया था. दो टच का प्रयास. पीयूष यहाँ पे तैयार थे. सुशांत मांडवकर क्या लीड बढ़ाएंगे अपने रेड पॉइंट में, कितने पॉइंट लेके आएंगे बोनस के साथ. राहुलजी कोल्पे आपण कुठे असाल कृपया त्वरित मंचाशी संपर्क साधायचा. आणि या सुशांत मांडवकर इतक्या बेस मात्र चढाईवर संपूर्ण महाराष्ट्र पाहतोय. जबरदस्त मात्र कबड्डीचं आयोजन पालघर जिल्ह्यातील तांदुळवाडी मधील वज्रेश्वरी मातेच्या मंदिराजवळ या मैदानामध्ये एक जबरदस्त स्टेडियम उभारलंय. गॅलरीज, बॅरिगेट्स, मॅट, लाईव्ह, शार्पीज, प्रो कबड्डी लाइट्स, बेहतरीन डीजे जॉकी सफाळे, वेरी नाइस. एंड बहुत क्राउड. 4 डिफेंडर्स सामने. क्या होगा. अप रेडर कुर्लाई सफाई का
लीड ज्यादा नहीं है, लीड है 5 पॉइंट की। और कहां तक ये लीड रहेगी और कहां तक लीड बढ़ाई जाएगी। डू एंड डाई रेड के लिए दोनों टीमें खेल रही है, ना रिस्क ले रही है पालघर सफाई टीम और वाडा खानली टीम। पहला हाफ हो चुका है, 13 पॉइंट पर वाडा कुलदर्द खानिवली और 18 पॉइंट पर कुर्लाई सफाळे पालघर। 5 पॉइंट की लीड पालघर कुर्लाई सफाई के पास। मजा आएगा, देखते रहिए टीवी पर, लाइव केबल पर और यूट्यूब पर। 2020 चैंपियन ट्रॉफी तांदुलवाड़ी पालघर। यस डीजे न्यूज है। थँक्यू डीजे। यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना श्रीराम विरार ओम आई अष्टभुजा रानगाव। श्रीराम विरार आई अष्टभुजा रानगाव दोन्ही संघांना दुसरा पुकार। खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय। यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना श्रीराम विरार आई अष्टभुजा रानगाव दोन्ही संघांना दुसरा पुकार। रेड खानिवली कुलदेवत खानली संघाचा रेडर पियुष रेडवर मध्यांतर नंतर सामन्याकडे आलोय आपण। 5 गुणांची आघाडी घेतली या मॅच मध्ये कुर्लाई सफाई संघानं। कोण जिंकणार प्रश्नचिन्ह आहे। प्रत्येक मिनिटाला सामना मात्र बदलत जाईल आणि दिग्गज मान्यवर मंडळी या कबड्डी महासंघाला मला भेट देत आहेत। वज्रेश्वरी मातेचे भक्त सुद्धा या मंदिरामध्ये येत आहेत आणि दर्शनासाठी आल्याबरोबर कबड्डीचा आनंद आस्वाद आज मात्र घेत आहेत। एप्रिल महिन्यामध्ये अगदी भक्तिभावानं यात्रा जत्रा या तांदुळवाडी नगरीमध्ये होत असते। ज्या पद्धतीनं भिवंडी तालुक्यातील गणेशपुरी वज्रेश्वरी अकलोली जिथे गरम पाण्याची कुंड आहेत, नॅचरल हीटर्स आपण त्याला म्हणतोय, ते गणेशपुरी वज्रेश्वरी मंदिर जप्पांनी बांधलेलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जे फेमस ठिकाण म्हणजे जीवदानी माता अशा कित्येक शीतला देवी असेल, माहीम खेळवा माहीम श्रद्धापूर्वक भक्त या पालघर जिल्ह्यामधील या देवतांचे पूजन करतायत। मग टेक्निकल पॉइंट मिळतोय या ठिकाणी कुलदेवत खानली संघाला आणि बघूया रेड सुशांत मांडवकर रेडवर आलाय 12 क्रमांक दशी रेडर। पकड़ के लिए मितेश पाटिल ने पहला अटेम्प्ट किया। कमाल का डिफेंडर है ऑलराउंडर मितेश पाटिल। ये स्टेट लेवल है और स्टेट लेवल चैंपियन स्टेट लेवल को टैकल तो करने ही वाला है। ये कंपटीशन है कबड्डी में और होना चाहिए। अब यहाँ पे रेड के ऊपर आए हैं रेडर पीयूष मंगेश पाटिल की। यहाँ पे रेड क्या होगा, सुपर टैकल ऑन भी है। कमाल की मैच चलती हुई पर अब 15 पॉइंट पर जा चुकी है खानली टीम और आ गया शेर नेशनल प्लेयर
आ गया शेर नेशनल प्लेयर पीयूष मंगेश पाटील. जबरदस्त मात्र या ठिकाणी ग्रीन कार्ड दिखाया है, वॉर्न किया है. राज्यस्तरीय पंच परीक्षेमध्ये टॉप 5 मध्ये आलेले मयूर पवार सर पाहत आहेत. 3 तालुक्यातील 3 पंच आहेत. पालघर तालुक्यातील पंच राज्यस्तरीय पंच मयूर पवार, वाडा तालुक्यातील पंच योगेश विधे आणि विक्रमगड तालुक्यातील पंच अमोल पाटील. आपल्या तांदुळवाडी इंटू ब्रॅकेट गावचे पडवले. आपल्या तांदुळवाडी गावचे जावई आदरणीय पुंडलिकजी पाटील दुर्वेस, अर्थातच आपण त्यांना सारे PM पाटील म्हणून ओळखतो. आदरणीय पुंडलिकजी पाटील साहेब यांच्या सौभाग्यवती सुद्धा त्यांच्या समवेत आहेत. आदरणीय सुधाताई, माननीय PM पाटील आणि आदरणीय सुधाताई यांचं स्वागत करण्यासाठी मी विनंती करते आदरणीय राजेंद्रजी पुरुषोत्तम पाटील सर यांना. आणि जय दुर्गा विश्वगड कडनं शुभेच्छा आलेल्या आहेत या आयोजनाला आणि खानिवली संघाला आणि कुर्लाई सफाई संघाला या पहिल्या सेमीफायनल सामन्यासाठी महेंद्र गायकर बहुजन विकास आघाडी कोकोला युनियनचे अध्यक्ष यांनी मात्र शुभेच्छा दिल्या. थँक्यू, थँक्स अ लॉट. आमच्या समवेत ते YouTube लाईव्ह जोडलेले आहेत. या स्पर्धेचा प्रयत्न पाहायला मिळतो. जबरदस्त मॅच. 1 गुणाच्या आघाडीवर खानली संघ आहे. सफाई संघाची रेड, डू अँड डाय रेड, करो या मरोची लढाई आहे. पॉइंट घ्यावा लागेल आणि सुसाट वेगानं पॉइंट घेऊन गेलाय. गती परिवर्तन खूप गरजेचं आहे. डू एंड डाई रेड बैक टू बैक. खानली की तरफ से भी यहाँ पे डू एंड डाई रेड, यानी कि दोनों टीमें डू एंड डाई रेड पर खेल रहे हैं. स्कोर लेवल है 21-21. ये युवा खिलाड़ी बहुत स्पीड, बैक किक, सामने से टच करना बहुत खूबी है इस रेड में. आया पॉइंट लेके. अब लीड पर आई फिर से खानली टीम सिंगल पॉइंट की लीड पर. डू एंड डाई पर कहां तक जाएगा मैच, क्योंकि अब सेकेंड हाफ है. जीतना है, ज्यादा से ज्यादा 8 या 10 पॉइंट की लीड बनानी पड़ेगी. 8 या 10 पॉइंट की लीड किस तरीके से होगी और इस मैच में देखा जाए तो यहाँ पे लीड क्या बनेगी. आप रेडर यहाँ पे पीयूष पाटिल की रेड, कमाल का मैच चलता हुआ. आणि आता मात्र पीयूष पाटील रेडवर सामना अतिशय रंगतदार प्रेक्षकवर्ग मात्र पाहतायत. पीयूष पाटील रेडवर आणि
आपल्या मंडळाकरिता सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य माननीय विष्णूजी कडव साहेब यांच्याकडून रुपये 11,000 रोख प्राप्त झालेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात आदरणीय विष्णूजी कडव साहेब यांच्यासाठी. त्याचप्रमाणे आदरणीय PNG पाटील साहेब दुर्वेस यांच्याकडून सुद्धा रुपये 11,000 रोख प्राप्त झालेले आहेत. मनपूर्वक धन्यवाद आदरणीय PNG पाटील साहेब, आदरणीय विष्णूजी कडव साहेब. हेलो हेलो और ये हेलो चेक 24-21 का मैच 24 एंड 21 हाइस थोड़ा कमी कर हाइस 24 एंड 21 इको नॉर्मल कमी कर इको 24-21 रेड कुर्लाई सफाई की तरफ से बस काय कडे जबरदस्त सामना मात्र पाहत आहेत. 23 ज्या पदी पाहत आहेत त्यांना 24 गुणसंख्या आली आणि कुर्लाई सफाईची 22 होईल का. बोनस पॉइंट 22 झाली आहे. आत्ता मजा येईल. 24-22 थर्ड रेड डू अँड डाय पकड झाली तर 23 वर पोहोचेल कुर्लाई सफाई. पॉइंट आणला तर लीड मजबूत होईल 3 गुणांची खानलीकडे. आत्ता मजा आहे. आहा हा हा ये हुआ क्या जो प्रदीप नरवाल बहुत करते हैं प्रो कबड्डी में. रेडर्स से जर्सी को पकड़ना कबड्डी में टेक्निकल पॉइंट से होता है और रेडर को सेफ दिया जाता है जो प्रो कबड्डी में आपने देखा था. पाच मिनिट बाकी आहेत. 25 गुणसंख्येवर पॉइंट मिळालाय. सिंगल पॉइंट 25-23 रिव्यू की मांग की है कुर्लाई सफाई के कप्तान ने राहुल ने बोनस के लिए. सिंगल पॉइंट दिया है रेफरी ने यहां पर और टच पॉइंट के साथ बोनस की भी मांग की है और रिव्यू है. 5 मिनट बाकी है और देखते रहिए चैंपियन ट्रॉफी तांदुलवाड़ी कबड्डी 2020. और रिव्यू सक्सेसफुल है. बोनस के साथ पॉइंट मिलेगा सफल टीम को. फिर से दोबारा रिव्यू मिलेगा कुर्लाई टीम को. 25-24 1 पॉइंट की लीड है अभी भी बुआड़ा खानली के पास. पालघर सफल टीम 1 पॉइंट से पीछे. मैच 1-1 पॉइंट से जूझ रही है दोनों टीमें. कौन जीतेगा सवाल बाकी है. 4 मिनट और कुछ सेकेंड बाकी है मैच में. पीयूष पाटिल की रेड आगे नहीं आ रहा है डिफेंस. पीयूष पाटिल सेफ. अब राहुल को कप्तान जिन्होंने मैच घुमाया था 5-5 की रेड में. 4 मिनट बाकी रेफरी कॉल. पीयूष की ये रेड. इसके बाद डू एंड डाई रेड खानली की होगी. पॉइंट नहीं मिला तो पीयूष को. 5 का डिफेंस है. बोनस तो नहीं है. टच पॉइंट का प्रयास क्या करेंगे पीयूष. डू एंड डाई रेड पर दोनों टीमें खेल रही है.
1 पॉइंट का फासला कुर्लाई सफाई के सामने। ये सेमीफायनल मॅच आणि आता मात्र चढाई करतात या ठिकाणी मात्र आकाश माघारी परतलेत। आता मजा येणार आहे मॅच मध्ये। सूर्यवंशी क्षत्रिय युवक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय दीपेशजी पावडे साहेब यांच्याकडून रुपये 2500 आपल्याला प्राप्त झालेले आहेत। मनपूर्वक धन्यवाद आदरणीय दीपेशजी पावडे साहेब सूरज। आणि रेडचा प्रयत्न केला जातोय खानली संघाने डू एंड डाई। अब मजा आएगा, दोनों टीमें डू एंड डाई रेड पर खेल रही है। 30 सेकंड में इस रेड को पॉइंट लेना है, सामने बोनस ऑन नहीं है क्योंकि विरोधी टीम के डिफेंडर है 5 और इसको पॉइंट लाना है। क्या शेर चलेगा डू एंड डाई रेड में, क्या वापसी कर पाएगा अपने कोर्ट में या बाहर जाएगा, क्योंकि ये डू एंड डाई करो या मरो जिस लढाई आहे। पॉइंट आणला तर ठीक, नाहीतर टाइम आउट कुर्लाई सफाळे। 25 खानिवली 25 कुर्लाई सफाळे। स्कोर लेवल यस म्यूजिक कम ऑन। थँक्यू फेमस कोळी गीत वाजवले तरी चालतील। इश्काची नौका फरमाइश या ठिकाणी क्राउड कडनं आली आहे। यूट्यूब लाईव्ह वरून कमेंट्स करतायत, केबलवर पाहतायत, डायरेक्ट कॉल करतायत। जबरदस्त आमचे लाडके प्रेक्षक डबल टाई होल्ड कमाल का है यार, बहुत खूबसूरती के साथ ये लीजेंड प्लेयर है जिन्होंने खानिवली गांव में कबड्डी की शुरुआत की। कल्पेश पाटिल, हम भी इनके साथ खेले थे शुरू में। और मितेश पाटील रेडवर अगदी कल्पेशला आठवत असेल होळीच्या निमित्तानं मॅचेस व्हायच्या आमचं बिलोशी गाव आणि खानुली गाव। कल्पेशला पुश मी करायचो, तो पुश मला करायचा आणि आम्हाला अँकरिंग मध्ये जास्त इंटरेस्ट आला, कॉमेंट्री मध्ये। त्याला फायर ब्रिगेड मध्ये जॉब मिळाला आणि जबरदस्त एन्जॉय करतोय आज कबड्डी आम्ही। मी मैदानात खेळत नाही परंतु कॉमेंट्री करताना एन्जॉय करतोय आतून क्राउड। बघूया यावेळेस रेडचा प्रयत्न करतात रेडर आणि अगदी डावा कोपऱ्यामध्ये रेड आकाश जबरदस्त बोनस नेण्यामध्ये माहीर, बोनस प्लस पॉइंट घेण्यामध्ये अगदी स्पीड याच्या पायांमध्ये आहे। सुरेख आलाय बघा, अप्रतिम करून दाखवलंय, पॉइंट आणलाय। अपग्रेड है पीयूष पाटिल की 26 पॉइंट पर मैच है। स्कोर लेवल आहे, एक टाय मॅच झाली होती आरे चाडे आणि कुर्लाई सफाळे। 1 मिनिट बाकी आहे, म्हणजेच या 1 मिनिटामध्ये 2 रेड होतील, जास्तीत जास्त 3। 2 रेड या 3 रेड। खानली के पास कितनी रेड आएगी, कुर्लाई सफाई के पास कितनी रेड आएगी, क्या मैच स्कोर लेवल पे रहेगा, टाई मैच होगा या कोई डिफेंडर। हाँ ये रेड है, डू अँड डाय रेड कशासाठी इम्पॉर्टंट आहे हे मात्र अटीतटीच्या सामन्याला वेळ संपण्याच्या वेळेस कळतं। खलास बोनस पॉइंट आणलाय। अब आकाश रेड पर सिंगल पॉइंट, रेड खानिवली। आता काय घडेल, मॅच टाय की टॅकल, काढला सामना, सिंगल पॉइंट रेड। सुपर टॅकल ऑन आहे, टच लावली आहे, काय घडेल, काय जबरदस्त मॅच आहे। चुरशीची मॅच आणि या ठिकाणी पकड झाली तर ओ माय गॉड, आकाशने सामना फिरवलाय आणि विजयी होतोय पालघर कुर्लाई सफाळे। अभिनंदन, तेवढंच नो डाउट, हार्ड लक टू, कोई बात नहीं है, मैच है, कबड्डी है, जोश है, हो सकता है, हो जाता है। एंड बेस्ट ऑफ लक कुल खानिवली। एंड नेक्स्ट मैच श्रीराम विरार आई अष्टभुजा रानगाव वसई। तिसरा निर्णायक अंतिम पुकार, प्रवेश द्वार जवळ हजर राहायचंय।
चला आई अष्टभुजा संघ कृपया लगेच आपण मैदानामध्ये यायचंय. आई अष्टभुजा श्रीराम विरार, श्रीराम विरार कृपया आपल्या लगेच दोन्ही संघ मैदानात उपस्थित असतील. या सामन्यासाठी सरपंच असतील आनंद वारगे, पंच निखिल घरत, प्रदीप अधिकारी, सहाय्यक पंच पंकज दिगा, शांताराम गायकर, गुणलेखक अमोल पडवले, तिसरी चढाई कल्पेश भोईर.